एकीकडे या सगळ्या प्रतिक्रिया समोर आल्यावर भाजपने देखील खिल्ली उडवलेली आहे. आपण बघूया. उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे. राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही. की देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल बघितलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवच्या घरी जाऊन करायचे, मातोश्री जाऊन करायचे, मातोश्रीवर चर्चा करायचे, मातोश्रींनी सांगितलं तेच व्हायचं. की एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ते बाजूला सारू, जे उद्धवजी सांगाल ते करायचे, असे देवेंद्रजी मी बघितले आहे. त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे. ते होतेच त्या स्थानावर. दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या टीकेनंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी याला उत्तर दिलंय. बघूया. काही त्यांच्यात असे असतात की कुठेही गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहित असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलोय ते नाही. त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे. उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील. कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो, तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले.